आकाशवाणी पुणे. सुहास देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरं मिळण्यासाठी एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची सूचना. रक्तदात्यांची संख्या वाढल्यानं रक्तपिशव्यांच्या संकलनात महाराष्ट्र आघाडीवर. संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यासाठी देहूनगरी दुमदुमली. आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा केशरी बावटा. आता सविस्तर बातम्या. पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरं मिळावीत यासाठी एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये. तसंच अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महात्मा फुले नगर इथल्या 91 झोपडपट्टीधारकांना सदनिकांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. झोपडपट्टी पुनर्विकासाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावं. तसंच बाहेरचा कोणी या भागात येणार नाही आणि इथल्या रहिवाशांना अन्यायानं बाहेर फेकलं जाणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी आणि झोपडपट्टीधारकांनी घ्यावी असं गोयल यांनी सांगितलं. औषध निर्माण शाखेच्या विद्यार्थ्यांनी विद्वत्ता आत्मसात करण्याबरोबरच उद्यमशीलतेची कास धरून नोकरी देणारे तसंच रोजगार निर्माते व्हावं आणि विदर्भाच्या विकासात योगदान द्यावं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या लोणारा इथल्या सेंट्रल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या पदवीप्रदान सोहळा कार्यक्रमात ते काल बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCच्या द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधान परिषदेत केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. नव्या शैक्षणिक धोरणामुळे अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम मराठीतून चालवण्याची मुभा देण्यात आली असून या स्पर्धा परीक्षाही मराठीतून घेतल्यामुळे मराठी भाषक विद्यार्थ्यांना मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पारंपरिक ऊर्जा स्रोत मर्यादित असल्यामुळे या पुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर भर द्यावा लागणार आहे. यामुळेच राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण केलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, लातूर आणि वर्धा या 8 जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं सौर ऊर्जीकरण पूर्ण झालं आहे. इतर 10 जिल्ह्यातले प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रक्तदानाबाबत असलेले गैरसमज मोठ्या प्रमाणात दूर झाल्यानं अलीकडच्या काळामध्ये रक्तदात्यांची संख्या वाढली आहे. सध्या राज्यात 21 लाख रक्तपिशव्यांचं संकलन होत आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातून लगतच्या 5 राज्यांना मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा केला जात आहे. ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. भारतात रक्त संकलन आणि वितरणांमध्ये अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्रात 400च्या आसपास अत्याधुनिक रक्तपेढ्या आहेत. प्रत्येक वर्षी विविध उपक्रमातून ऐच्छिक रक्तदातांच्या माध्यमातून विविध ठिकाणी होत असलेल्या सुमारे 40,000 रक्त संकलन शिबिरांमधून वर्षाला एकूण 21 लाख रक्तपिशव्यांचे संकलन केले जात आहे. संकलित केलेल्या रक्तपिशव्यांमधून प्लाझ्मा, RDP प्लेटलेट, होल ब्लड, PCV, सिंगल डोनर प्लेटलेट्स हे महत्वाचे घटक मिळतात. राज्यात वर्षाला 12 ते 15 लाख रक्तपिशव्यांना मागणी असते. आज महाराष्ट्रामध्ये देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रक्तसंचय होत असल्याने वितरणही तितक्याच सुलभपणे होत आहे. महाराष्ट्र राज्य आपली स्वतःची रक्ताची गरज पूर्ण करून इतरही राज्यातील रुग्णांना रक्त पुरवठा करत आहे. हे केवळ रक्तदान चळवळीत सहभागी असलेल्या रक्तदात्यांमुळेच शक्य झाले आहे, असे इंडियन ब्लड बँक असोसिएशनचे राज्य समन्वयक शशिकांत जगदाळे यांनी सांगितले. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोणी खुर्द इथं व्यक्त केला. पशुसंवर्धन विभाग आणि राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या पशुखाद्य प्रकल्पाचं भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी तसंच त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित एका वेबिनारला ते संबोधित करत होते. ग्राहकांचं केवळ संरक्षणच नव्हे तर ग्राहकांची समृद्धी हे देखील सरकारचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त काल पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं स्वारगेट मेट्रो स्थानकात एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनातून ग्राहकांना कशा प्रकारे जागरूक असणं आवश्यक आहे तसंच आपल्या जागरूकतेमुळे दुसऱ्या एखाद्या नागरिकाची फसवणूक कशी वाचू शकते याविषयीची माहिती मिळते. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातही काल विविध विभागांच्या वतीनं ग्राहकांची जागृती करणारं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा रामराम घ्यावा असं सांगून सदेह वैकुंठगमन करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यासाठी आज देहूनगरी दुमदुमली आहे. ऐकूया एक वृत्तांत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या भक्तिरसपूर्ण अभंगातून समाजाला परखड शब्दात मार्गदर्शन करत उच्च आचार नीतिमूल्यांचं प्रतिपादन केलं. देवासी अवतार भक्तांसी संसार असं सांगणाऱ्या तुकाराम महाराजांनी अतिशय प्रतिकूल पद्धतीचं जीवन जगत उच्च आचार मूल्य समाजापुढे ठेवली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणून पर्यावरण विषयक जाणीव जागृती मनात निर्माण केली. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास म्हणणारे तुकाराम महाराज नाठाळाच्या माथी काठी हाणण्याकरता जराही संकोचत नव्हते. आजच्या काळात उत्तम जीवन जगण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं केवळ पारायण न करता ती आचरणात आणणं अधिक जरुरी आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊस शेतीत नवी क्रांती होत असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारं हे संशोधन देशाच्या कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीनं आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. या कार्यशाळेत राज्यातल्या 102 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळासमोर या आठवड्यात सर्वसमावेशक वाळू धोरण मांडणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात सांगितलं. राज्यात लिलाव न झालेल्या तसंच ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे अशा ठिकाणी वाळूघाट सुरू करण्याचा निर्णय हे नवीन वाळू धोरण मंजूर झाल्यानंतर घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले. एमसँड या योजनेत प्रत्येक जिल्ह्यात यंत्राद्वारे बारीक दगड वाळू तयार केली जाईल. हा पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे नदीतल्या पारंपरिक वाळूची मागणी कमी होईल असा दावा बावनकुळे यांनी केला. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं या मागणीला कोल्हापुरातल्या तालीम संस्था संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. शिवाजी विद्यापीठात काल पार पडलेल्या अधिसभेत नामांतराच्या विरोधात सिनेट सदस्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. विद्यापीठाचं नामांतर झाल्यास विद्यापीठाचा उल्लेख लघु स्वरूपात CSMU केला जाईल, त्याला आमचा विरोध असल्याचं स्थानिक संघटना आणि सिनेटचं म्हणणं आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला. इथले मंत्री आणि आमदार शिवराळ भाषा वापरत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड इथं घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या 5 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. हे 5ही युवक चिमूर तालुक्यातल्या साठगाव कोलारी इथले असून त्यापैकी 4 जण एकाच कुटुंबातले आहेत. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चढलेला असून विदर्भात येत्या 2 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा केशरी तर वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात पिवळा बावटा फडकवण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी आणि आजरा तालुक्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. उन्हाळ्यात बरसलेल्या या पाऊसधारांमुळे नागरिकांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरं मिळण्यासाठी एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची सूचना. रक्तदात्यांची संख्या वाढल्यानं रक्तपिशव्यांच्या संकलनात महाराष्ट्र आघाडीवर.
संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यासाठी देहू नगरी दुमदुमली आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा केशरी बावटा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.